नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. हिवरखेड सोनाळा मार्गावरील कारला फाट्याजवळ मोटारसायकल आणि स्कूटरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात जखमी झालेल्या पत्रकार किशोर खडे यांचा अकोला येथे उपचारादरम्यान उशिरा रात्री मृत्यू झाला. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या पथकावर हल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंडेरा फाट्यावर रेतीच्या टिप्परने तहसीलदारांच्या वाहनाला धडक देत चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीच्या पवननगर परिसरात घरातून देह व्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि दामिनी पथकाच्या कारवाईत 2 महिला ताब्यात घेण्यात आल्या असून पुढील कारवाई सुरू आहे. अकोला जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील गायनिक विभागात प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी विभाग प्रमुख आणि काही वरिष्ठ विद्यार्थ्यांवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. तक्रारीनंतर महाविद्यालय प्रशासनाने 3 सदस्यीय चौकशी समिती गठीत केली. अकोट शहरातील गोल बाजार परिसरात गोवंश तस्करी विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. 2 जिवंत बैलांची सुटका करत अंदाजे 50 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रावण महिन्यानिमित्त अकोला शहरात मातृशक्ती कावड कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक केसरी वेशातील महिलांनी हातात कलश आणि कावड घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मोठ्या राम मंदिरापासून सुरू झालेल्या यात्रेमुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. पावसाळा सुरू आहे, पण शेतकऱ्यांची चिंता मात्र कायम आहे. काही भागात पाऊस झाला तर त्यात सातत्य नाही. जमिनीतील ओलावा कमी होत असल्याने सोयाबीन, कापूस आणि खरीप पिकांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या खरेदी दरात अचानक मोठी घसरण झाली आहे. अवघ्या एका दिवसात प्रति क्विंटल 300 ते 350 रुपयांची घट झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. दर घसरल्याने बाजारातील खरेदीचा वेगही मंदावला आहे. बाळापूर तालुक्यातील मोरझाडी परिसरात कपाशीच्या पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून उभे कपाशीचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी विभागाने तातडीने पाहणी करण्याची मागणी होत आहे. गोरबंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी अकोला जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप चव्हाण यांनी तांड्यावर जाऊन ग्रामपंचायतीकडून आरक्षणाच्या मागणीचा ठराव घेण्याचे आवाहन केले आहे. अकोटच्या श्री शिवाजी महाविद्यालयात पारंपरिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. 2 दिवसीय महोत्सवात विद्यार्थ्यांनी लोप पावत चाललेल्या देशी खेळांचा मनमुराद आनंद घेतला. तब्बल 14 पारंपरिक खेळांच्या माध्यमातून सांघिक भावना, शिस्त आणि नेतृत्व गुणांचा जागर करण्यात आला. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.